तर नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आई ग, माझं पोट दुखतंय, जरा डोकं दुखतंय सर, ऑफिस मध्ये आज येत नाही, पायाला लागलं सर, पाय मुरगाला, काय करणार, माझ्याच्यानी काम होत नाही. अहो काय करणार, मला जरा पाठीत मुसळ भरली, माझ्याच्यानी आज काही येणं जमणार नाही, असं सगळेजण कारण देऊ शकतात. ऑफिस मधले वेगवेगळे कर्मचारी, वेगवेगळी कामं करणारे. पण आम्ही नट मंडळी, कलाकार मंडळी मात्र असं म्हणू शकत नाही, कारण आम्ही जनतेचे गुलाम असतो. जनता जिथे जिथे बोलवते तिथे तिथे आम्हाला जावंच लागतं. मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही असलो तरी सुद्धा, तब्येत बरी नसली तरी सुद्धा जावंच लागतं आणि तोंडावर हसू असं झळाळावंच लागतं. म्हणूनच आज मी पुन्हा एकदा सुरू गंमत म्हणून बोललो मी तुम्हाला, मी बराच आहे. पण आज आपण जगताप वहिनींना भेटणार आहोत आणि अंचर वाडकर वहिनींना भेटणार आहोत. वाशीमध्ये मी आहे. चला सर्वप्रथम भेटूया जगताप वहिनींना. न्यू दौलत, प्लॉट नंबर 30 GH, सेक्टर नंबर 16A, F18 मध्ये राहणाऱ्या जगताप वहिनींना. चला. नमस्ते. नमस्कार. संपूर्ण नाव? हर्षदा संतोष जगताप. काय करता आपण? मी हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ. माहेर कुठलं? माहेर इथेच वाशी. वाशी मध्ये. कधी झालं लग्न? 19 मे 2005. 2005 साली. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अच्छा. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? संतोष भगवान जगताप. काय करता आपण? मी टेलिकॉम कंपनीमध्ये. बरं. अच्छा. माझी सगळ्यांची ओळख करून द्या. हे मिस्टर, हे कळलंय आम्हाला. हे मिस्टर, हा माझा मुलगा अश्मित, हा माझा भाऊ. नमस्ते. ही माझी आई, ही माझी छोटी बहीण, हे माझे वडील, ही आमच्या काकी, ह्या काकी, ही मैत्रीण, ते काका, आणि हा बाजूचा सगळा आमचा परिवार दौलत मधला. पटापट ओळख करून दिली वहिनी सगळ्यांची. हे मिस्टर एवढं कळलंय आपल्याला, हे पुरे नाही का? मुलगा आहे त्यांचा. बरं, खेळ खेळायला सुरुवात करूया. कोणी जमवलं तुमचं लग्न? माझ्या वडिलांचे मित्र आहेत, ते ह्यांच्या चुलत बहिणीचे मिस्टर आहेत, तर ते त्यांनी हे स्थळ सुचवलं म्हणजे, आणि त्यातून मग हे जमलं. हे बघायला आले? हो हो, बघायला आलेले. काय बघायला आल्यानंतर तुम्ही काय विचारलं त्यांना? काय नाही, मला असं सांगितलं की माझ्या भाऊजींनी की इथे एक आहे आपल्याला स्थळ, तर तुम्ही जाऊन बघून या म्हणून. तर मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही तर सध्या येऊ नका, मी एकटाच जातो. मग मी एकटा आलो तिकडे. मी आल्यानंतर बस बघितलं आणि म्हणजे इट वॉज फर्स्ट लव्ह ॲट फर्स्ट साईट. लव्ह ॲट फर्स्ट साईट? अरेंज मॅरेज मध्ये लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं? काय मजा आहे बघा, आहे का? दोघांचंही तेच झालं. त्यामुळे जरी त्यावेळेला असं की लग्न नसतं जरी जमलं दुसऱ्या काही गोष्टींमुळे, तरी आम्ही ते करायचं ठरवलेलं होतं. सुंदर आहे. आणि ऍक्च्युली ते एकटे चालेल, त्यामुळे आम्हाला फ्रँकली बोलायला मिळालं दोघांना. आणि आमचे जे काही हॉबीज आहेत, जे काही हे आहे, ते आमचं एकदम म्हणजे जुळलं गेलं एकमेकांना. काय सेम आहे तुमच्या दोघांमध्ये? म्हणजे यांना ट्रॅव्हलिंगची आवड आहे, मलाही ट्रॅव्हलिंगची आवड आहे. म्हणजे असं कुठलंही, आणि फ्री आहेत ते एकदम माझ्या बरोबर, म्हणजे कुठल्याही बाबतीत की हेच कर, हेच करू नको, मनमोकळा स्वभाव. वेगवेगळे पदार्थ बनवायची आवड, मला रेसिपी बनवायला आवडतात, त्यामुळे मी पण तिला सांगत असतो की मला नेहमी पदार्थ वेगवेगळे बनवून दे, आणि तिला पण ते आवडतं, त्यामुळे काय मजा आहे ना. पहिला प्रश्न वहिनी, 2 प्रश्न आणि 600 रुपये तुम्ही मिळवू शकता, जिंकू शकता. पहिला प्रश्न, फ्रीज मध्ये एका ट्रे मध्ये एकूण किती टोमॅटो आहेत? 12. हे 300 रुपये तुम्हाला मिळालेले. आता याच बरोबर मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची की आमची माणसं फोन करतात होम मिनिस्टर मध्ये. तुम्ही जेव्हा नाव नोंदणी करता, फोन करतात. जर तुमची नाव नोंदणी झालेली असेल तरच फोन येतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आमच्या होम मिनिस्टरच्या टीम कडून तुम्हाला कोणीही पैशांची मागणी करत नाही. असे प्रकार घडलेले आहेत की होम मिनिस्टरचं नाव सांगून काही लोकांनी पैसे घेतले किंवा काय, असे अनेक प्रकार घडत असतात. कोणीही खोटं नाटक सांगून तुम्हाला फसवू शकतं, तर तसं करू नका. आधी विचारा, खात्री करा की ही जी व्यक्ती आहे, एकतर तुमच्या दारात कुणी डिरेक्टली येत नाही, आधी झी मराठीवरून फोन येतो. फोन आल्यानंतर जरी दारात व्यक्ती आली तरी सुद्धा आमच्याकडून कोणीही तुम्हाला पैशांची मागणी करत नाही. 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नसतो. या कार्यक्रमात तुम्ही बक्षिसं मिळवायची आहेत, तुम्ही कधी पैसे द्यायचे नाहीयेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. कोणी सांगितलं तुम्हाला होम मिनिस्टर तर्फे आलेलो आहे किंवा फोन केला तर त्याला एंटरटेन करू नका, त्यांना प्रतिसाद देऊ नका, ही विनंती करतो. खात्री करून घ्या झी मराठी तर्फेच बोलतायत की नाही.
दुसरा प्रश्न बाई, प्रश्न नव्हे उखाणा घ्यायचा आहे. सुरुवात तुम्ही करायची, शेवट तुम्ही करायचा. दोघांनाही 10 सेकंद. बरोबर. बर. अक्षर आहे क. कैलासाच्या मंदिराला कळस आहे छान. संतश्रवांनी केलेल्या SMS मुळेच मला मिळाला इथे येण्याचा मान. केलेल्या SMS मुळे मिळाला मान आणि छान हे जरी सेम असलं, बरोबर असलं, तरी SMS मध्ये आला म्हणून तुम्हाला वहिनी बरं का हे 300 रुपये. थँक्यू. आता यानंतर अंचर वाडकर बहिणींना भेटूया. स्नेहबंधन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट नंबर 3, सेक्टर नंबर 16A, वाशी, नवीन मुंबई, 400703, दिनांक 19/2/1986 रोजी ही स्थापना झाली. म्हणजे ही बिल्डिंग बरं का, उद्घाटन याचं तेव्हा झालं. एवढं मी का बोलतोय, अंचर वाडकर बहिणींच्याकडे आपल्याला जायचं आहे. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? माझा श्रद्धा अंचरवाडकर. काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे. अच्छा. लग्न कधी झालं? 2005 साली. 2005 साली. 25 डिसेंबर. 25 डिसेंबर 2005. हो. आणि लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज होता. बरं. नमस्कार. संपूर्ण नाव? वैभव सदाशिव अंचरवाडकर. वैभव. काय करता आपण? मी सॉफ्टवेअर इंजिनियर. सॉफ्टवेअर इंजिनियर आहात. अच्छा. हे तुमचे चिरंजीव असतील. हो. काय मस्त ड्रेस आहे बघा त्यांचा. हा. आज त्याला कौतुकच होत होता की वा जितू काका येणार आहेत म्हणून आपण नवीन काहीतरी घाला, म्हणजे नवीन काहीतरी घालायला पाहिजे. राजस्थान. बरोबर आहे, बरोबर आहे. हो. सकाळपासून त्याला हौस लागली काय चाललंय, कसं चाललंय, कोण वा. कोण येत आहे. वा वा वा. माझं नाव सार्थक आहे. सार्थक. हो. अच्छा. या माझ्या बिल्डिंगच्या बरं. सगळ्या, आणि या माझ्या खास क्लोज फ्रेंड आहे बिलकुल इथे. बरं. कारण की सासू सासरे गावीला असतात माझे. त्या गावीला म्हणजे नागपूरला असतात. आमचं नाव म्हणजे गाव तिकडचं नागपूरचंच. माहेर आहे तिकडचं? हो, माहेरचं तिकडचंच आहे माझं. तर त्यामुळे इमर्जन्सी असल्यामुळे ते येऊ नाही शकले, पण त्यांनी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची आणि क्रिसमसची Thank you. पाठवले. त्यांना नमस्कार सांगा, माझा नमस्कार कळवा आणि त्यांना म्हणावं की मी आला असतं तर बरं झालं असतं, पण सुखरूप राहा असा निरोप द्यावा त्यांना. ओके. खेळ खेळायला सुरुवात करूया. हो. लग्न होऊन किती साधारणतः 5 वर्ष झाले? नाही, 4 झाले. 4 वर्ष हो. झाले. 4 वर्षात काय काय बदललं तुमच्या आयुष्यात? बद्दल म्हणजे पहिले मिस्टरांचा सहवासात भरपूर काही घरच्या जिम्मेदाऱ्या आल्या. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक जिम्मेदारीत माझा साथ दिला आणि दोघं मिळून आम्ही आपला संसार व्यवस्थित सुखात पण बहिणी, मुळात तुम्ही मराठीच आहात ना? मुळात मराठीचा तुमचं मराठी जरा वेगळं ऐकायला येतं. नाही. असं मध्य प्रदेशचा आहे मूळ माहेर. मध्य प्रदेश, त्यामुळे हिंदी जरा जास्त बोललं जातं का तिकडे? नाही नाही, असं काही नाही. माझे घरात तर माझी मराठीच बोलण्यात यायचं. आता मराठी असल्यामुळे सगळं बरं, फक्त बाहेरचं थोडं हिंदी बोलायचं, बाकी घरात आम्ही कारण मराठी मध्य वापरायचं. प्रदेश त्या बॉर्डरवर जितकी गावं आहेत महाराष्ट्रातली जरी असली तरी तिकडे जरा इव्हन नागपूरला सुद्धा थोडस हिंदी मिश्रित मराठीच आहेत. बरोबर. काही काही शब्द हिंदीतले जास्त येतात. हो. आपण आजूबाजूला जिथे राहतो त्या लोकांच्या गोष्टी येतातच की आपल्यात, नाही का? शुद्ध मराठी एकदम नाही. हा, शुद्ध मराठी म्हणजे ते काय आता अर्थात अहो जितकी लोक आसपासची असतात, आता बेळगावला जी मराठी माणसं आहेत त्यांच्या बोलीवर कन्नड भाषेचा प्रभाव असतोच ना. बरोबर आहे. त्याला काही इलाज नाही. 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न, हॉलमध्ये गणपतीची एक छोटीशी फ्रेम आहे, त्याभोवती एक फुलांची माळ आहे, त्यात एकूण किती फुलं आहेत? 47. 1, 2 आणि 3 हे 300 रुपये तुम्हाला मिळत आहे. दुसरा प्रश्न, प्रश्न नव्हे उखाणा, सुरुवात तुम्ही करायची. अक्षर आहे न. 10 सेकंदाच्या आत. अवघड त्यांना आहे दुसरी ओळ जोडायला. न. नाजूक. काय नाजूक? नाजूक काय? मी म्हणू शकते. नाही नाही, असं काय करता? काहीतरी म्हणायचं. गेली वेळ तर गेली, पण तुम्ही म्हणा काय. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, वैभव सारखे पती जन्मोजन्मी मिळावे. आहे का आता? हे साजूक तुपात काय, त्यांना वनस्पती तुपात पण टाळता नाही आली. नाजूक अनारसे हरकत नाही. पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्यामुळे 300 रुपये तर मिळाले तुम्हाला. बरोबर. हा, कधी कधी असं असतं खेळ खेळण्यापेक्षा थोडंसं थांबणं पण बरोबर असतं, नाही का? यांचे मायनस पॉईंट माझे प्लस पॉईंट दोघे मिळून प्लस होऊन गेलेत ना. हा, प्लस होऊन गेले.